श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी महाराजांच्या 11 गुरुवारचे व्रत कसे करावे ती अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगणार आहे. तुम्हाला जर माहिती नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, स्वामी महाराजांच्या 11 गुरुवारचे व्रत आपण केव्हा करतो? जेव्हा आपली काहीतरी इच्छा आपली जी असते, जी पूर्ण व्हायची असते, जी पूर्ण होत नाही, तेव्हा आपण संकल्प करून महाराजांचे उपवास करतो. किंवा अनेक स्वामी भक्त असे सुद्धा असतात जे सतत गुरुवार महाराजांची सेवा करतात, एकदम विधिवत महाराजांची गुरुवारी सेवा करतात. आणि काही स्वामी भक्त असे सुद्धा असतात जे रोज स्वामी महाराजांची नित्यसेवा करतात. पण जर तुमची काही एक जुनी पुराणी इच्छा असेल जी पूर्ण होत नसेल, त्यासाठी तुम्ही ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला संकल्पयुक्त आपण जेव्हा गुरुवार करतो तेव्हा ती कशी करायची आहे. बघा, आपल्याला कुठल्याही गुरुवारच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून हे व्रत करण्यास सुरुवात करायची आहे. स्त्रियांना जर मासिक धर्माचा काही प्रॉब्लेम असेल तर ते मासिक धर्म होऊन जाऊ द्या, नंतर तुम्ही उपवास करा. आणि जर ह्या गुरुवारच्या दरम्यान जर एखादा तुम्हाला मासिक धर्म आला तर त्या दिवशी तुम्ही पूजा वगैरे करायची नाही, फक्त उपवास करायचा. आणि नंतर त्याच्या दुसऱ्या गुरुवारपासून तुम्हाला ही पूजा कंटिन्यू करायची आहे. तर बघा, ह्या पूजेची तयारी कशी करायची आहे. सकाळी उठून आपल्याला काय करायचं आहे, घर स्वच्छ करून आपल्याला जिथे आपण पूजा मांडणार आहोत ती जागा अगदी स्वच्छ करून घ्यायची आहे. तुमच्याकडे एखादी चौकट असेल, पाट असेल किंवा चौरंग असेल, त्यावर तुम्ही शक्यतो पिवळा जो कलरचा जो कपडा असतो ना, तो त्याच्यावर अंथरावायचा आहे. त्यावर तुम्हाला श्री स्वामी समर्थ किंवा महाराजांचा फोटो, मूर्ती हे तिथे स्थापित करायची आहे. आणि तिथे महाराजांना बघा, तिथे तुम्हाला हार, फुले अर्पण करायची आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्तीसुद्धा लावायची आहे. आणि स्वामींना नमस्कार करून अगदी तुम्हाला तुमचं मन शांत करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, संकल्प करायचा आहे. पूजेपुढे बसून ना आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात असा संकल्प करायचा आहे. माझी ही तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्हाला काय करायचं आहे, एका उजव्या हातामध्ये पाणी आणि तांदूळ घेऊन ना त्याच्यासमोर बसून आपल्याला स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे की स्वामी महाराज, माझी ही इच्छा पूर्ण हो, अशी अगदी मनोभावाने प्रार्थना करायची आहे. त्यानंतर काय करायचं, आपल्याला व्रतकथा वाचन करायचं आहे. गुरुवार व्रतकथा पुस्तकातून वाचायची असते. बघा, लोक न गुरुवारी एकच वेळ ठरवून वाचन करतात. त्यानंतर आपल्याला ती गुरुवारची व्रतकथा जी आहे ना, ती तुम्हाला त्या कथेतून, पोथीतून तुम्हाला ती मिळेल, स्वामी केंद्रातून सुद्धा मिळेल, ती घ्यायची आणि तुम्हाला ती कथा वाचून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ हा नामजप 108 वेळा करायचा आहे. जर शक्य झालं तर तुम्ही 11 माळीसुद्धा करू शकतात. आणि तेवढा वेळ नसेल तुम्हाला बसायला तर तुम्ही 1 माळ हा जप करू शकता. त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे. आणि त्यानंतर महाराजांना तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. बघा, नैवेद्यामध्ये तुम्ही खीर, साखर, पोळी, केळी किंवा साधा गोड नैवेद्यसुद्धा देऊ शकता. नंतर तुम्हाला काय करायचं आहे, प्रसाद वाटप करायचं आहे. आणि बघा, हा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण गुरुवारचे हे व्रत करू शकतो 11. ह्या उपवासाचे नियम काहीच नाही आहे. बघा, शक्य असल्यास दिवसभर तुम्ही उपवास करू शकता. आणि नसेल होत तर तुम्ही बघा, फळाहार किंवा एक वेळेस संध्याकाळी तुम्ही दिवसभर उपवास करून, फळाहार करून संध्याकाळी तुम्ही साधं सात्विक जेवण केलं तरी चालेल. फक्त ना तुम्ही कांदा, लसूण वर्ज्य आहे. बघा, जेव्हा तुमचे हे सगळे गुरुवार पूर्ण होऊन 11वा गुरुवार येतो ना, गुरुवारी ना तुम्ही विशेष 11व्या गुरुवारी शेवटच्या दिवशी तुम्ही ना विशेष पूजा करा. आणि त्या दिवशी तुम्ही ह्या पूजेची सांगता करा. आणि जर शक्य होत असेल तर गरजूंना तुम्ही अन्नदान करा, वस्त्रदान करा. असं झाल्यानंतर ह्या गुरुवारचा शेवट झाल्यानंतर तुम्ही स्वामी महाराजांना केंद्रामध्ये जाऊन तुम्ही स्वामींचे आभार व्यक्त करा. नक्कीच तुमचे जे काही संकल्प असेल तो नक्कीच पूर्ण होणार स्वामी महाराजांच्या कृपेने. तर मित्रांनो, श्री स्वामी समर्थ.